घेत असतो त्यावेळेला आपला जो धर्म आहे त्याचं जतन ज्यांच्या माध्यमातून झालं त्या महाराजांच्या चरणी सदैव नतमस्तक होणं गरजेचं आहे. आज त्याच दिवसाचं औचित्य साधून आमच्या बंधूंनी या ठिकाणी कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे. माझ्या समवेत या कार्यक्रमास उपस्थित असलेले आपणा सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी असलेले श्रीयुत रविकांतजी पाटील साहेब, त्याचबरोबर आमचे बंधू भगवान खोपडेजी, आमचे सचिन सकपाळजी ज्यांनी आत्ताच निवेदन केलं ते आमचे बंधू आणि इतर सर्व उपस्थित मान्यवर. खरं म्हणजे कित्येक वर्षांपासून आम्हाला या क्रिकेटच्या मॅचसाठी यायची संधी भेटत असते. आमचे राजू सकपाळ असतील, आमचे मारुती सकपाळ आहेत आणि इतर या गावचे ग्रामस्थ नेहमीच संपर्कात असतात. साहेबांचं आपल्या सर्वावरती खूप प्रेम आहे. वेळात वेळ काढून कुठल्याही वेळेला कधी असतो. मला वाटतं प्रत्येक वर्षी आजच्याच दिवशी कार्यक्रम असतो असं नव्हे, परंतु कार्यक्रमाला आमची उपस्थिती नाही किंवा मी एक जरी नसेल तरी साहेब नाही असं होत नसतं. आपण सर्व सातारकर आहोत, सातारा विभागाचं आपण प्रतिनिधित्व करत असतो आणि क्रिकेटसारखा युवा वर्गाचा अतिशय आवडता खेळ. खरं म्हणजे मला वाटतं यावेळेला उशीर झाला कदाचित ना, जानेवारी महिन्यामध्ये असतो कारण आता जरा सूर्यवरती चढायला लागला आहे दिवसेंदिवस, त्यामुळे जरा जानेवारीमध्ये नियोजन केलं तर थोडं उन्हाचा तडाखा कमी असतो. असो पण खूप प्रेरणा आहे आपल्या मुलांमध्ये, सर्वांमध्ये इतका चांगला उत्साह आहे. मी सर्वांना खूप शुभेच्छा देते. आपण जसं म्हणतो की लेट द बेस्ट विन, त्यामध्ये आपण काही पार्शलिटी करू शकत नाही. जे खेळाचं चांगलं प्रदर्शन करतील नक्कीच त्यांचा विजय होईल आणि चांगल्याच प्रकारे खेळावं. खेळामध्ये कुठलंही राजकारण नसावं. तुम्ही एक शब्द मगाशी बोललात की चर्चेच्या माध्यमातून जीवन असो किंवा क्रिकेट असो मार्ग सुटतात. चांगलं आहे, खूप छान वाटलं आपल्या सर्वांनी इतक्या प्रेमाने आम्हाला निमंत्रित केलं, सन्मान केला. मी रविकांत पाटील साहेब आम्ही आपले मनपूर्वक आभारी आहोत आणि याच्या आधीसुद्धा आणि याच्यानंतर देखील नेहमीच आम्ही आपल्या कार्यक्रमाला आणि जिथे जिथे आपण आम्हाला साथ द्याल तिथे आमचा प्रतिसाद नक्कीच असणार आहे. एवढंच मी सांगते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने शिवचरित्र पुरुषोत्तम खेडेकर यांचं बुक आहे ते आपण सर्व कॅप्टनना देतोय. तुम्हा दोघांनाही या ठिकाणी दिलं जात आहे. दीपक दादांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते शिवचरित्र जे पुरुषोत्तम खेडेकर यांनी लिहिलंय ते पुस्तक आपण देतो. एकदा जोरदार टाळ्या द्या. शिवजयंती निमित्त हा क्रिकेटचा संग्राम आणि त्यानिमित्त हे शिवचरित्र हे बुक आपण आपल्या प्रमुख पाहुण्यांना, प्रमुख अतिथींना देतोय. थँक्यू सो मच. आपण इथेपर्यंत आलात आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आमच्या पाटील मॅडम आणि पाटील साहेबांना पुन्हा एकदा धन्यवाद देऊया आणि मुख्य खऱ्या अर्थाने समालोचनकडे जाऊया. कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊया आणि निलेश मर्डेकर सर यांचा आवाज ऐकूया. धन्यवाद. धन्यवाद. ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत मायक्रोफोनवरती ऐकला, सातारा टेनिस बॉल आणि KSK टेनिस बॉल क्रिकेटचा आवाज संतोष देसाई सरांना आपण सकाळपासून आतापर्यंत ऐकत आहोत. यानंतरची मॅच आपल्या समोर आहे. एका बाजूला संघ आहे गोगवे 11, एका बाजूला आहे संघ वाकी. गोगवे 11ने टॉस जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. वाकीला बॅटिंगसाठी आमंत्रित केले. या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि या बॉलच्या पाठीमागे एक धाव तर धावून काढलेली आहे. आणखीन एका धावेचा प्रयत्न होईल का तर नाही. एकच धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. बॅटिंगसाठी यश आणि त्यांच्या सोबतीला सागर आहेत आणि पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज संजय आहेत. अखिल विश्वाला मांगल्याचं वरदान देणाऱ्या गणरायाच्या चरणी आपण नतमस्तक होऊया. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा आपण करूया आणि वळूया या सामन्याच्या दिशेने, या स्पर्धेच्या दिशेने आणि पाहूया या सामन्याची रंगत. बॉलर तयार. संजय पुढील बॉल घेऊन. हा बॉल सोडून दिलाय. नजर रोखून धरली. पंचांनी सांगितलं की या बॉलची दिशा आहे खराब. एक धाव स्कोर बोर्ड मध्ये आपण जोडूया. स्कोर बोर्डला पुढे नेऊया. धावा धावफलकावरती येत आहेत 4. 3 बॉलचा खेळ संपलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त राजे श्री शिवछत्रपती चषक 2025 हे भव्य दिव्य पर्व वेगळे गावाच्या वतीने स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या स्पर्धेचा आपण सर्वजण आस्वाद घेत आहोत. एक दिवसीय हे क्रीडा स्पर्धा आहे. एक दिवसाचा हरणसंग्राम आणि रणसंग्रामाचा आपण सर्वजण आस्वाद घेत आहोत. हा जो बॉल आहे तो चमक आणि धमक या बॉलच्या पाठीमागे चांगली होती. हा डॉट आला. फलंदाजाला प्रभावशाली केलेला हा बॉल. क्षेत्ररक्षक आहेत मिडॉनला बॉलची फेकी तत्परतेने करतील, परंतु या बॉलच्या पाठीमागे फक्त एकच सिंगल धावेल.
सुरुवात जर आपण दोन्ही संघाच्या बाजूने पाहिली तर सुरुवात सावध केलेली आहे. वाकीने आतापर्यंत बनवलेले आहेत धाबा 5. एका बाजूला गोगवे 11ने या 5 धावा खर्च केलेल्या आहेत 5 बॉलच्या पाठीमागे. परंतु गोगवे 11ला अद्यापही यश मिळालेलं नाहीये. या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट ओमसाई MTCच्या माध्यमातून होत आहे. त्यांची संपूर्ण टीम जोडलेली आहे. स्कोरिंग मध्ये अक्षय कदम जे आपटीचे आहेत, प्रोफेशनल स्कोरर आहेत जिल्ह्यातील, आणि तेही तुम्हाला कॉमेंट्री बॉक्समध्ये पाहायला मिळतील. बॉलची फेकी, या बॉलच्या पाठीमागे तब्बल 2 धावा पूर्ण होतील. धावसंख्या उभारी घेते जाऊन पोहोचलेली आहे. पहिल्या षटकामध्ये 7 धावा धावफलकावरती बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग करताना वाकीने बनवलेली आहे. सकाळपासून आपण बरेचसे सामने पाहिले. आता सामना आपल्या समोर मैदानाच्या आतमध्ये आहे. एका बाजूला गोगवे 11, एका बाजूला वाकी अशी लढत आहे. ब गटातून काही सामने आपल्या समोर येतील. केळघर सळशी, तेटली, BCC गोगवे, रामेगर, JMCC लाकवड, निपाणी, देवसरे, सालुशी असे काही सामने अजूनही पेंडिंग आहे, ज्याचा आपल्याला सर्वांना आस्वाद घ्यायचा आहे. चला घाई करा, दोन्ही संघांना विनंती की आपण वेळ घेऊ नका. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होईल. आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती थाटामाटामध्ये संपन्न होत आहे. 19 फेब्रुवारी आपण साजरी करत आहोत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होईल. आपण त्याही बद्दल चर्चा करूया आणि मॅच बद्दलही चर्चा करूया. सचिन कदम आलेले आहेत, एक चांगले ऑलराऊंडर आहेत गोगवे गावचे. ओव्हर नंबर 2 साठी बॅटिंग मध्ये आपण चर्चा केली. यश आणि सागर ही एक नामवंत जोडी आहे वाकीची. बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये आहे. धमक आहे, चमक आहे, क्षमता आहे, प्रतिभा आहे. परंतु आज त्या कौशल्याचं चांगलं सादरीकरण या मॅच मध्ये करावं लागेल. सामना 3 षटकांचा आहे, त्याच्यामुळे इथून पुढे 12 बॉलच शिल्लक आहेत. बॉलर तयार सचिन. कमी गतीचा बॉल, ही ओळख आहे सचिन कदम यांची. बॉलला गती द्यायची नाही, परंतु पंचांनी सांगितलं की दिशा आहे खराब. हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. एका बाजूला बॅटिंग मध्ये सागर आणि यश या जोडीला हात खोलावे लागतील. या ओव्हरमध्ये आक्रमण करावं लागेल. या ओव्हरमध्ये धावसंख्येची भूक वाढवावी लागेल, गिअर बदलावा लागेल. आणि धावा जर आल्या ना तर सत्र क्रमांक 2 मध्ये गोलंदाजांना काहीतरी करण्याची मुभा या मॅच मध्ये उपलब्ध होईल. अन्यथा गोलंदाजीचा कस लागेल. बॉलर तयार. लाल असा दिली, लोअर फुल टॉस, बॅटवरती डायरेक्ट घेण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. मिड विकेटला बॉलवरती येतील. एकच सिंगल 10व्या बॉलच्या पाठीमागे मिळेल. एकपेक्षा अधिक काही मिळणार नाही. एका बाजूला एकेरी दुहेरी धावा घेत स्कोर बोर्डला पुढे नेण्याचा प्रयत्न या जोडीने केलेला आहे. एकेरी दुहेरी धावा म्हटलं की क्रिकेटच्या स्कोर बोर्डला नेहमीच नवसंजीवनी या धावा देत असतात. परंतु आता टीम वाकीच्या स्कोर बोर्डला या धावा नवसंजीवनी देतील का? बॉलर सचिन कदम तयार. लेग टर्नचा हा मारा, आडव्या बॅटने खेळलेला फटका. क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटचे, पुन्हा बॉलवरती आले. बॉलची फेकी पुन्हा करतील, परंतु या बॉलच्या पाठीमागे सहजरित्या 2 धावा येतील. परंतु एखाद दुसरा मोठा फटका येणं फार गरजेचं आहे, कारण एकेरी दुहेरी धावा ज्यावेळेस येतात त्यावेळेस चौकार षटकाराची जर सांगड घातली तर धावसंख्येला एक चांगला आकार येऊ शकतो. तोच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये यश करतायत, सागर करतायत. यश बॅटिंग करतायत 6 वरती, सागर बॅटिंग करतायत 3 वरती. क्षेत्ररक्षक वेगाने येतील बॉलवरती, परंतु आता बॅकअप देण्यासाठी पाठीमागे थांबले. समय सूचकता हजर जबाबीपणा त्यांनी दाखवला की बॉलवरती न जाता पाठीमागे थांबले, बॉलला बॅकअप दिलं. जर बॉलच्या दिशेने धावले असते तर टप्पा पडल्यानंतर बॉल डोक्यावरतूनही जाऊ शकला असता. या गोष्टी टाळल्या आणि 2 धावा त्यांनी खर्च केल्या. धावफलकावरती आलेले आहेत तब्बल 13. ओमसाई MTC बद्दल आपण ज्या ज्यावेळी चर्चा करतो, एक चांगली वाहिनी, ज्या वाहिनीच्या माध्यमातून एक चांगलं टेलिकास्ट रोशन आणि त्यांची टीम संपूर्ण जोडलेली आहे. हा बॉल डावीशी सोडून जाईल. पंचाने सांगितलं की हा वाईट बॉल आहे. दिवस रात्र ही टीम काम करते, क्रिकेटच्या स्पर्धा कव्हर करते आणि आज देखील सकाळी ते आवर्जून लवकर या स्पर्धेसाठी उपस्थित झाले आणि त्यांनी लाईव्ह टेलिकास्ट सुरू केलं. आणि आपण सर्वजण घर बसल्या जिथे कुठे आहोत ना तिथून आपण या स्पर्धेचा या वाहिनीच्या माध्यमातून आस्वाद घेत आहोत. जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आपण सबस्क्राईब करा. या वाहिनीला बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. या वाहिनीवरती येणाऱ्या स्पर्धा व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर या वाहिनीला आपण सबस्क्राईब करा. धावफलकावरती आहे तब्बल 14 धावा, 0 गडी बाद. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. यश बॅटिंग करता 8 वरती, सागर 3 वरती. यशांना हात खोलावे लागतील, क्षमता आहे. आक्रमण, पदलालित्याचा वापर, टायमिंग नाहीये प्रॉपर. इथे आला तो डॉट बॉल. हे सर्व काही मनसुबे आहेत ना सचिन कदम यांनी उधळून लावले. पाहिलं की फलंदाज पायांचा वापर करतायत, पदलालित्याचा वापर करतात, पुढे येत आहेत की बॉल शरीरापासून थोडासा दूर टाकला, पाठी ओढला आणि या प्रयत्नामध्ये हात स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न बसला. आला तो डॉट बॉल. बॉलर पुन्हा तयार. एका बाजूला स्ट्रायकर एंडला यश 8 वरती बॅटिंग करतायत.
टप्पा पडल्यानंतर उसळणारा बॉल, बॉलच्या मिनिट पर्यंत जाणं फार महत्वाचं आहे फलंदाजांना, परंतु जागेवरतून फटका खेळण्याचा प्रयत्न निष्फळ. हा रिप्ले टेलिकास्ट, एका पायावरती गरकन गिरकी घेतली होती, टप्पा पडल्यानंतर उसळणारा बॉल, पंचांगणे मागितली होती दात, परंतु पंचांनी दात फेटाळली. षटक क्रमांक 2चा खेळ संपला. धावफलकावरती धावा आहेत तब्बल 14. गडी बाद. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण साजरी करत आहोत. 19 फेब्रुवारी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी गडावरती छत्रपती शिवरायांचा जन्म झाला आणि तो जन्मोत्सव आपण संपूर्ण देशभरामध्ये आपण साजरा करत आहोत. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपण या क्रिकेट या स्पर्धेचा आस्वाद घेत आहोत. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राजेश्री शिवछत्रपती चषक 2025 आणि छत्रपती शिवरायांची प्रतिमा मुख्य व्यासपीठावरती तुम्हाला जी आहे ती पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षक येतील, यष्टीरक्षक स्वतः आहेत. या बॉलच्या पाठीमागे निश्चित धाव. बॉलर नेम प्लीज. अंतिम षटकासाठी आदित्य आलेले आहेत. आदित्य यांच्या नावे अंतिम षटक आहे. हा नो बॉल आहे, हा पुन्हा टाकावा लागेल असं पंचांनी कळवलेलं आहे. यानंतरचा बॉल फ्री हिट आहे आणि फलंदाज क्रमांक 1 माघारी जाईल. सागर माघारी जातील. फलंदाज धावचूच्या स्वरूपामध्ये रनआउट झाले आणि ते आता माघारी जात आहेत. आक्रमण केले, आल्या पावली लॉंगॉनला खेळाडू आहेत, सरळ येतील बॉलवरती. थोडीशी गडबड झाली बॉल अडवताना, त्याचा मोबदला फलंदाजांना लगेच मिळाला 2 धावेंचा. म्हणजे एके धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये अगदी तत्परतेने केलेलं आहे. धावसंख्येची गती कशी वाढेल याचा प्रयत्न करावा लागेल. भूक धावसंख्येची वाढवावी लागेल, कारण प्रथम बॅटिंग करताना संघाचं काम काय असतं की सर्वाधिक धावा कुठणं, आणि तोच प्रयत्न आता मैदानाच्या आतमध्ये वाकीला करावा लागेल. शेवटच्या काही बॉलचा खेळ शिल्लक. फ्री हिटच्या बॉलचा समाचार घेता आला नाही. धावफलकावरती धावा आहे तब्बल आता 17. गडी बाद. अजूनही या ओव्हर मधले 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. यानंतरची मॅच जो संघ जिंकेल तो मोरिया 11 वारसोई या टीम विरुद्ध 2 हात केल्याची आपण सर्वांनी नोंद घ्या. त्याचबरोबर काही सन्मान आपण यानंतर करणार आहोत. चला काही करा, दोन्ही संघांना विनंती आहे. या बॉलच्या पाठीमागे धाव मिळणार नाहीये. फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्नानं यश नाही. हा डॉट आलेला आहे. आदित्य यांनी या ओव्हरमध्ये ज्या प्रकारे चमक दाखवलेली आहे, 2 बॉल टाकले, 3 धावा दिलेल्या आहेत. त्याच्यामधला एक बॉल नकारात्मक आहे. तो जर बॉल आपण वगळला तर बाकीची गोलंदाजी त्यांनी बहरदार केलेली आहे. एका बाजूला यश, एका बाजूला रुपेश. शेवटच्या काही बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि यश यांना हात खोलावेच लागतील. 10 वरती बॅटिंग करत आहेत. तळ ठोकलाय, आक्रमण केलं. आता या बॉलवरती क्षेत्ररक्षक जाणे अगोदर बॉलने एक टप्पा सीमारेषा चिरलीये. बॉल सीमारेषा पलीकडे सरळ 6 धावेंसाठी धावसंख्या वाढवणारा, दिलासा देणारा षटकार वाकी टीमसाठी ठोकलाय. फलंदाज यश यांच्या बॅटमधून हा मोठा टोला आणि त्यांच्या बॅटचा बोलबाला हा सुरू झाला. फार वेळ शांत होते. आता पहा या बॉलवरती जबरदस्त फटका, मोठा टोला आणि त्यांच्या बॅटचा बोलबाला सुरू झाला. हा संघर्षाचा षटकार होता बॉलवर तयार. पुन्हा एकदा चांगला फटका.
यश यांचा प्रयत्न हाच आहे की धावसंख्येची गती आम्हाला कशा प्रकारे वाढवता येईल ती वाढवायची आहे, परंतु स्ट्रायकर एंडला फेक आली तोपर्यंत यश यांनी धावा 2 पूर्ण केल्या. धावा आता कशा येऊत, परंतु त्या धावा येणं फार महत्वाचं आहे. धावसंख्या आता पुढे सरसावते जाऊन पोहोचले 25 वरती. एक शेवटच्या 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपण काही सन्मान करणार आहोत ज्यांच्या वतीने आम्हाला विशेष सहकार्य लाभलेलं आहे. त्या व्यक्तिमत्वांचा या इनिंग ब्रेकमध्ये आम्ही सन्मान करणार आहोत. आता शेवटच्या 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. यश बॅटिंग करतात 18 वरती. रुपेश नुकतेच आलेले आहेत. राजे श्री शिवछत्रपती चषक 2025 आपण आस्वाद घेत आहोत. छत्रपती शिवरायांची जयंती आपण साजरी करत आहोत. थाटामाटामध्ये जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये संपूर्ण देशभरामध्ये विविध प्रकारे ही जयंती आपण साजरी करतो. पंचाने सांगितले की हा डेड बॉल आहे, पुन्हा एकदा हाताळला जाईल. विविध कार्यक्रमांचं आयोजन असतं, काही सांस्कृतिक कार्यक्रम असतात, ज्योत आणण्याचा कार्यक्रम असतो, काही ठिकाणी क्रीडा स्पर्धांचं आयोजन आहे. म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी जर आपण पाहिलं ना तर वेगवेगळी आयोजन आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पाहायला मिळतात. बॉलर तयार. लोअर फुल टॉस. क्षेत्ररक्षक जातील. हो, गेलेले आहेत. धाबा किती मिळतील? एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न केला. स्ट्रायकर एंडला फेक आणि या बॉल वरती सहजरित्या धावा मिळतील 2. आता शेवटच्या एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. 27 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. पहिल्या 2 ओव्हरमध्ये जर धावा आपण पाहिल्यानंतर फार कमी आल्या होत्या. पहिल्या ओव्हरमध्ये अवघ्या 7 होत्या. त्यानंतर धावसंख्येचा आलेख ग्राफ हा उंचावत गेला. या ओव्हरमध्ये तब्बल आदित्य यांनी 13 धावा खर्च केल्या. शेवटचा बॉल त्यांना अजूनही टाकायचा आहे. 27 वरती 1 शेवटचा बॉल. हा बॉल सोडून दिलाय उजव्या स्टिचच्या बाहेरचा आणि पंचांनी कोणती हालचाल केली का तर हो केली आहे आणि हा वाईट बॉल आहे. हा पुन्हा टाकावा लागेल. 28 धावा धावफलकावरती आलेले आहेत. तुम्ही पाहताय गोगवे 11 विपक्ष वाकी. टॉस झाला होता आणि वाकीने गोगवे 11ने टॉस जिंकला आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वाकीला आमंत्रित केलं बॅटिंगसाठी. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून एक नाविन्यपूर्ण गोष्ट कोणती आहे तर आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि त्या जयंतीनिमित्त स्पर्धेचं आयोजन आणि प्रत्येक संघनायकाला आपण शिवचरित्र भेट देत आहोत. म्हणजे या काही गोष्टी नाविन्यपूर्ण आहेत, परंतु शेवटच्या बॉलच्या पाठीमागे फलंदाज आउट होऊन माघार येतील. धावसंख्या 28. 29 धावांचं लक्ष. येणारे बॉल 18. टीम गोगवे 11 साठी हे समीकरण आहे. आपण काही सन्मान करूया मुख्य व्यासपीठावरती ज्यांनी आम्हाला कोल्ड्रिंकसाठी विशेष सहकार्य केलेलं आहे ते संदीपजी दिघे यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती या स्पर्धेच्या वतीने होत आहे. आपण त्यांना लगोलग सन्मानित करत आहोत. कोल्ड्रिंकसाठी आम्हाला विशेष सहकार्य लाभलेलं आहे त्या व्यक्तिमत्वांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. सन्मानार्थी आहेत श्री संदीपजी दिघे यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती होत आहे. रेशीम धाग्यांनी विणलेली मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन आम्ही त्यांचा करत आहोत स्नेहपूर्वक सन्मान. रेशीम धाग्यांनी विणलेली मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक देऊन आम्ही त्यांचा करत आहोत स्नेहपूर्वक सन्मान. यानंतर विनोदजी कांबळे यांचाही सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. पुढचे सन्मानार्थी आहे ज्यांनी आम्हाला कोल्ड्रिंकसाठी विशेष सहकार्य केलेलं आहे. या व्यक्तिमत्वाचा या ठिकाणी सन्मान होत आहे. सन्मानार्थी आहे श्री विनोदजी कांबळे यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती होत आहे. आम्ही त्यांना या ठिकाणी सन्मानित करत आहोत. कोल्ड्रिंकसाठी आम्हाला संयुक्त विशेष सहकार्य लाभलेलं आहे आणि त्याच्यामधलं एक व्यक्तिमत्व सन्मानार्थी श्री विनोदजी कांबळे यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. रेशीम धाग्यांनी विणलेली मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक देऊन आम्ही त्यांचा करत आहोत स्नेहपूर्वक सन्मान. यानंतर सन्मानार्थी आहेत श्री आकाशजी जाधव यांचाही सन्मान या ठिकाणी होत आहे. त्यांना आम्ही या ठिकाणी सन्मानित करत आहोत. त्यांनी देखील आम्हाला कोल्ड्रिंकसाठी विशेष सहकार्य केलेलं आहे. श्री आकाश जाधव यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. कोल्ड्रिंकसाठी आम्हाला विशेष सहकार्य रेशीम धाग्यांनी विणलेली मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक देऊन आम्ही त्यांचाही सन्मान करत आहोत. यानंतर विशेष सहकार्य आम्हाला लाभलेला आहे. सन्मानार्थी आहे श्री अमोल दादा जाधव ऐरोली यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. आमच्या या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य. चला मॅच सुरू करा.
18 बॉल 29 धावेंची गरज आहे. पूर्व अर्ध आपण पाहिलेला आहे. आता उत्तर अर्धाकडे आपण वळूया. आगाज आपने देखा अंजाम अभी भी बाकी है, कारण अजूनही आता गोगवे 11 ची बॅटिंग आणि बाकीची गोलंदाजी बाकी आहे. अशा प्रकारचे मॅचचे विश्लेषण आपण करूया. मॅचला सुरुवात होईल. 18 बॉल 29 धावेंची गरज आहे. बॅटिंग ऑर्डर मैदानाच्या आतमध्ये प्रविष्ट होईल. आपण चर्चा करतोय छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे. 19 फेब्रुवारी 1630 फाल्गुन कृष्ण तृतीया आणि पुण्यापासून 40 मैलावरती असला शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा जन्म झाला आणि तो जन्मोत्सव आपण थाटामाटामध्ये या ठिकाणी संपन्न करत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि या जयंतीनिमित्त या स्पर्धेचं आयोजन आहे आणि स्पर्धेचं शीर्षक जर आपण पाहिलं तर राजे श्री शिवछत्रपती चषक 2025. 29 ची गरज आहे. 18 बॉल. चला सामना सुरू करा. आपण वेळ घेतला. दोन्ही संघांना विनंती आहे की आपण वेळ घेऊ नका. आता स्ट्रायकर जोडी, प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे. जी जोडी आहे आक्रमक, ती जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे. सचिन आणि ज्ञानेश्वर ही जोडी बॉलर तयार. राहुल यांचा पहिलाच बॉल कव्हरच्या डोक्यावरतून खेळलाय. डीपला संरक्षण नाहीये. बॉल सीमारेषा तोडून फोडून भेदून पहिल्याच बॉलचं स्वागत केलंय. दिमागदार बॉल सीमा पार. चौकार. काय फटका खेळलाय. पहिलाच बॉल एक कव्हरच्या डोक्यावरतून पाठवला डीप कव्हरला. बॅकफूट वरती गेले. पंच केला. बॅटचा फेस ओपन केला. ताकदीचा वापर. टायमिंग प्रॉपर. बॉल सीमा पार. 4 धावेंसाठी सुरुवात आपल्या नावाप्रमाणे सचिन कदम यांनी केली आहे. एका बाजूला राहुल यांच्यावरती आक्रमण केलं. राहुल देखील प्रतिभावंत गोलंदाज आहेत. लीड गोलंदाज आहेत बाकी टीमचे आणि पहिले षटक हाताळतात. पहिला बॉल त्यांचा महागडा आहे, परंतु इथून पुढचे काही बॉल त्यांना चांगले टाकावे लागतील. आपटलेला बॉल पॉइंट बनवून खेळण्याचा प्रयत्न. बॉल गॅप शोधतोय. क्षेत्ररक्षक धावतील. बॉलचा पाठमोरा करतील. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? हो, केला गेलाय. फेक कोणत्या एंडला? तर फेक नॉन स्ट्रायकर एंडला. 2 धावा फलंदाजांनी सहजरित्या पूर्ण केलेल्या आहेत. वेंगळ्या गावच्या या स्पर्धेचं आयोजन सिद्धार्थ क्रिकेट क्लब वेगळे यांच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त बॉलर तयार. बॅटचा किनारा, भाग्याचा सहारा. बॉल डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. एका बाजूला बॅटचा फेस पुन्हा एकदा ओपन करण्याचा प्रयत्न सचिन कदम यांनी केला. फलंदाजीमध्ये एक चांगली चमक आहे, परंतु एका बाजूला गोलंदाजीमधली धार, भेदकता, अचूकता या सर्व काही गोष्टी राहुल यांना अंमलात आणाव्या लागतील, कारण कमी धावसंख्येचा सामना आहे, त्याच्यामुळे विकेट घ्याव्या लागतील. बॉलर तयार. आक्रमण केले समोरच्या बाजूला. एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू नाहीयेत. बॉल सीमारेषा पलीकडे फरार. रन्स आणखीन मिळतील 4. या षटकातला दुसरा दमदार चौकार. बॉल सीमा पार. सचिन कदम यांची लाजवाब बॅटिंग. बहारदार खेळ केलाय. बॅकलिफ्टचा वापर, टायमिंग प्रॉपर, पदरालित्याचा योग्य वापर. बॉल सीमा पार. चौकार. बॉलर पुन्हा तयार होतील. धावसंख्या आहे धावफलकावरती 11. सचिन कदम यांचा एक लाजवाब बॅकलिफ्ट, बॅकफूट सगळ्यांचा समतोल त्यांनी साधला, सांगड घातली आणि बॉल पाठवला सीमापार. धावसंख्येचा वेग पहिल्याच ओव्हरमध्ये वाढलेला आहे. 11 वरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. राहुल पुन्हा तयार. कमी गतीचा बॉल ओळखला, त्याला सन्मान दिलाय, बॅटचा चेहरा बॉलला दाखवला. या सर्व काही गोष्टी आहेत आणि तुम्हाला ओळखाव्या लागतात, तुम्हाला वाचन करावं लागतं. आणि सचिन कदम यांनी प्रखरतेने वाचन केलेलं आहे. ओळखलं की कमी गतीचा बॉल राहुल यांनी टाकला, त्याच्यावरती घाई करण्याची गरज नाहीये, संयमाने खेळला. या सर्व काही गोष्टी पाहायला मिळाल्या, परंतु प्लॅनिंग चांगलं होतं राहुल यांचं, त्यांचंही कौतुक. बॉलर तयार. आता वेग वाढवला. डीप स्क्वेअर रेगला संरक्षणासाठी खेळाडू नाही आहेत आणि हाय बॉल निघालाय सीमारेषा पलीकडे. याच षटकातला हा तिसरा चौकार बॅटिंग करताना टीम गोगवे 11 कडून आला आणि तिन्ही चौकार जर आपण पाहिले तर ज्ञानेश्वरांच्या बॅटमधून 1, सचिन यांच्या बॅटमधून 2. हा फटका डीप स्क्वेअर लेगला सीमारेषा तोडणारा चौकार.
12 बॉल आणि विजयासाठी बनवायचे आहेत धावा 13. हे समीकरण या मॅच मध्ये शिल्लक आहे. त्याचबरोबर अमोलदादा मालुसरे, केळगर चौरशी यांचे आगमन आहे, त्यांचे स्वागत करूया आणि पुन्हा एकदा वळूया आणि पाहूया या मॅचची रंगत. आक्रमण केलं या बॉलवरती, क्षेत्ररक्षक आहेत लॉंगॉनला, एकच जाब या बॉलच्या पाठीमागे मिळेल. ओव्हर नंबर 2 मध्ये चांगली गोलंदाजी अक्षयांना करावी लागेल. पाठीमागे पहिल्या ओव्हरमध्ये काय घडलं याचा विचार आता करून टीम वाकीला चालणार नाही. या ओव्हरमध्ये काय करता येईल ना वेगळं, तो प्रयत्न करावा लागेल. संघाला विकेट मिळाली नाही ती अक्षयांना टिपून द्यावी लागेल. लोअर फुल टॉस प्रयत्न चांगले आहेत आणि अखेरकार हा फटका खेळण्याचा प्रयत्न फसला. आलाय तो डॉट बॉल. म्हणजे असे काही जे डॉट बॉल आले ना तर टीम गोगवे 11 वरती दडपण आणतील, प्रेशर क्रिएट करतील आणि तोच प्रयत्न करावा लागेल वाकीच्या गोलंदाजांना. हा बॉल डॉट टाकलाय. आता 10 बॉल 12 ची गरज आहे या मॅच मध्ये. दर सबके एक जैसे मगर हौसले सबके अलग अलग है. कोई हताश होके बिखर जाता है तो कोई संघर्ष करके निकर जाता है. तो संघर्ष आज करावा लागेल. बॉल डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी चाललेला आहे. एका धावेन धावफलक पुढे सरसावतोय. समीकरण अजूनही दोन्ही संघांसाठी जिवंत आहे. धावा धावफलकावरती आलेले आहेत तब्बल आता 18. 9 बॉल 11 ची गरज. हे समीकरण या मॅच मध्ये अजूनही रंगले. बॉलर तयार. पायांवरती असणारा बॉल फ्लिक केलाय. क्षेत्ररक्षक आहेत, थोडीशी गडबड करतायत. पाया चुका टाळाव्या लागतील. चुका आयुष्यामध्ये या पेन्सिली सारख्या असाव्या ज्या खोड रबरने खोडता येतील, परंतु या चुका सुधारवणं फार महत्वाचं आहे. क्षेत्ररक्षण चांगलं करणं महत्वाचं आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला. मनोबल वाढवणारा प्रभावशाली बॉल आहे. याच प्रकारची गोलंदाजी. आता येणारे बॉल शिल्लक आहेत. 8 धावा बनवायच्या आहेत. 10 हे समीकरण या मॅच मध्ये असूनही 7 बॉल 10 आपण करेक्शन करूया. फुलटॉस बॉल, लांबी पाहावी लागेल. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. विकेटचं पतन आणि फलंदाज इथे येतील माघारी. मोठ्या विकेटचं पतन. सचिन कदम परतीच्या दिशेला तंबूच्या आश्रयाला जड पावलांनी येतील माघारी. धावसंख्या आता 19 आहे. 6 बॉल 10 ची गरज. असा हा रंगलेला सामना आहे. जबरदस्त सामना रंगलेला. एका बाजूला वाकीने देखील हा सामना कंट्रोल केला. पहिल्या ओव्हरमध्ये आपल्याला वाटलं होतं की गोगवे 11 साठी हा सामना सोपा असेल, परंतु नाही. सोप्या वाटणाऱ्या गोष्टी आता थोड्याशा अवघड होत चाललेल्या आहेत. दोन्ही संघ आता हा सामना बनवतायत. दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये लढतायत, झुंजतायत. चांगला खेळ त्यांना आज करावा लागेल. एका बाजूला आपण चर्चा करतोय या मॅच बद्दल. 6 बॉल 10 ची गरज आहे असा रंगलेला एक रोमांचक सामना. एका बाजूला बॅटिंग मध्ये चर्चा केली प्रदीप, त्यांच्या सोबतीला ज्ञानेश्वर. तर अंतिम षटक हाताळण्यासाठी टीम वाकीकडून सागर नलावडे यांच्या हाती बॉल आहे. आज बॉलने चांगली चमक दाखवावी लागेल. बॅटिंग मध्ये चांगली धमक दाखवावी लागेल. 6 बॉल 10 ची गरज. रंगलेला एक रोमांचक सामना. तुंबळ युद्ध रंगलंय. रोमांच आणि थरार. वाकी विरुद्ध गोगवे. पहिलाच बॉल कमी गतीचा टर्न केलाय आणि पहिलाच बॉल इथे आलाय तो निर्धाव. आला तो डॉट. जब जब तूने किया है अपने काबिलियत पर विश्वास, तब तूने रचा एक बड़ा इतिहास. आणि आज तो इतिहास रचला जाईल का या मॅच मध्ये. एका बाजूला 5 बॉल 10 ची गरज. स्ट्रायकर एंडला ज्ञानेश्वर आहे. टप्पा पडल्यानंतर इथे विकेटचा त्याग कोण करणार. प्रयत्न तर हाच होता की स्ट्राइक सोडायचा आहे, परंतु दोन्ही बाजूने स्ट्राइक सोडणं हे नितांत गरजेचं होतं. आता येणारे 4 बॉल 10 धावेची गरज आहे. हा डॉट आलेला आहे. 5 स्ट्राइक सोडताना दोन्ही बाजूने स्ट्राइक सोडणं फार महत्वाचं आहे. याची आपण सर्वांनी नोंद घ्या.
पायांवरती असणारा बॉल, इथे या बॉलच्या पाठीमागे काय घडलंय प्रत्यक्षात पाहावं लागेल. पंच काय सांगतील. बॉल तर पाठीमागच्या बाजूला गेलाय आणि लेग बायची ही एक धाव आहे. म्हणजे येणारे बॉल शिल्लक आहेत आता 3 आणि विजयासाठी धावा बनवायच्या आहेत 9. मंजिल मिलेगी तू रास्ते पे चल तो सही, राह बनेगी तू आज कुछ कर तो सही. आणि आज फलंदाजांना काहीतरी करावं लागेल. जो सामना गोगवे 11 साठी सोपा वाटत होता तो आता थोडासा कठीण झालाय. फलंदाजांना धमक दाखवावी लागेल. 3 बॉल 9 ची गरज. एका बाजूला ज्ञानेश्वर, एका बाजूला प्रदीप. आक्रमण केले आणि हा बॉल निघाला सीमारेषा पलीकडे. चाहे लंबा हो सफर, चाहे अजब हो डगर, मुश्किलों से डरना क्या जब मुकाम पाना हो अगर. षटकार. आता येणारे 2 बॉल 3 धावींची गरज. एका बाजूला आता गोगवे 11 ने सामना बनवला. एका वेळेला आता असं वाटत होतं की बाकी संघाची या मॅचवरची पकड मजबूत आहे. दोन्ही संघांनी पकड मजबूत केली आहे. फक्त हेच पाहावं लागेल की सामना कुणाच्या बाजूने झुकेल. 2 बॉल 3 धावेंची गरज. 2 बॉल 3 धावा. रंगलेला एक रोमांचक सामना. जब टूटने लगे हौसले तो बस ये याद रखना, बिना मेहनत के तब तो ताज नहीं होता, ढूंढ लेना अंधेरों में मंजिल, जुगनू कभी रोशनी का मोहताज नहीं होता. स्वतःच्या वाटा आज स्वतःला तयार कराव्या लागतील. ज्या विजयाच्या दिशेने जातील त्या वाटा शोधाव्या लागतील. कारण येणारे 2 बॉल 3 धावेंची गरज. बॉलर तयार. सागर. कमी गतीचा बॉल इथे टाकलाय तो डॉट. कधी सामना या बाजूला, कधी सामना त्या बाजूला, असा रंगलेला हा रोमांचक सामना हेलकावे देतोय. कधी वाकीच्या बाजूने जातोय, कधी गोगवे 11च्या बाजूने जातोय. आता 1 बॉल 3 धावेंची गरज. कंपल्सरी चेस. टीम गोगवे 11ला या 3 धावा पूर्ण कराव्याच लागतील. सामना बरोबरीत सुटला तर वाकी संघ या मॅच मध्ये विजय असेल. 1 बॉल 3. काय सामना रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. पैसा वसूल मॅच. प्रेक्षकांना देखील अशाच प्रकारचे सामने बघायला आवडतात जे शेवटच्या बॉल पर्यंत जातात. 1-3चा थरार. आणि अखेरकार या बॉलच्या पाठीमागे धाव मिळालेली नाहीये. गोगवे 11 ने सुरुवात चांगली केली परंतु शेवट गोड करता आला नाही. प्रयत्न अंतिम ओव्हर मध्ये गोगवे 11 कडून कमी पडले आणि हा सामना त्यांना गमवावा लागला. आणि वाकीने हा सामना जिंकलेला आहे. त्यांचं अभिनंदन. गोगवे 11चं मनपूर्वक आभार. तुम्ही इथपर्यंत आलात. तुमचा खेळ आमच्यापर्यंत पोहोचवलात. आपण टॉस करूया. वारसुई देव आपण या आणि वाकी आपण या. आपल्या